हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. भांडे वगैरे घासून झालेत, नाश्ता झाला. आज मुलं घरीच होती आणि थोडं लवकर नाश्ता झाला. आज घरीच होती तर म्हटलं खूप घाई करतात. ज्या दिवशी स्कूल चालू आहे तेव्हा ह्यांना उठणं होत नाही आणि स्कूल नसेल तेव्हाही 7 वाजताच उठून बसतात. मग लवकरच आज डोसा वगैरे बनवलेला. तर आता आंघोळ्या वगैरे झाल्या सगळ्यांच्या आणि मुलांना बरंच भूक लागली. तर बटाट्याची भाजी आहे, डोसा बनवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मला बनवायची आहे बाजरीची भाकरी आणि तव्यामध्ये बोंबीलची भाजी. सुक्कावाला बोंबील असतो ना तो. मला एकटीलाच आवडते घरामध्ये, बाकी हे तिघं पण खात नाही. तर ह्यांना आहे डोसा वगैरे बटाटा ते, आणि त्याच्या बाबा काही जेवायला येणार नाहीये. तर मग म्हटलं चला माझ्यासाठी ह्यांना आता डोसा वगैरे बनवून देते आणि माझ्यासाठी बनवते बोंबीलची भाजी आणि बाजरीची भाकरी. माझी खूप फेवरेट आहे आणि मला ती तव्यामध्ये बनवलेलीच खूप आवडते. मस्त भाकरी वगैरे करून घ्यायची आणि त्या भाकरीच्या तव्यामध्येच बोंबीलची भाजी बनवायची, थोडासा रस्सावाली. तर चला बनवून घेते आता. आणि इकडे पाहू शकताय, भांडे वगैरे घासून थोडंफार किचन मधलं पुसून, फ्रीज वगैरे पण खूप खराब झालेला. तर त्यावरून घेऊन आता डोसे बनवण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आणि सकाळी डोसे बनवलेले तेव्हाच तवा तसंच ठेवलाय मी. कारण काय होतं ते तवा असं छान तेल वगैरे जळून जरा हे झालेला असतो, तर ह्याच्यावरती ना डोसे चिटकत नाही. म्हणून मी आता त्याला घासून घेतला नाही भांडे घासताना. म्हटलं अजून एकदा डोसे बनवायचेत, तर मग त्याच्यानंतर घासूया. इकडे बटाटा आहे बनवलेला भाजी. तर आता घेते डोसे बनवून आणि त्याच्यानंतर बनवते बोंबीलची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर मी पटपट डोसे बनवून घेतले. मुलांना खूप भूक लागलेली, थांबतच नव्हती ती. सकाळी खूप लवकर नाश्ता केल्यामुळे जरासं हे झालं आणि उठली पण होती लवकर. यांना काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. स्कूल असेल तेव्हाही उठत नाहीत आणि स्कूल नसेल तेव्हा 6:30 पावणे 7 वाजल्यापासून चालू असतं, मम्मा उठ, आज खायला काय बनवणार आहे. हे तर नेहमीच झालं आहे. म्हणजे असं विचार करतं माणूस की आहे सुट्टी, निवांत झोपेल थोडा वेळ. पण नाही, यांना 6:30 वाजल्यापासूनच उठायचं असतं आणि लगेच भूक पण लागलेली असती. अशी तर स्कूलमध्ये जायचं असेल तेव्हा नाश्ता पण करून जात नाहीत ती. 8:30 पावणे 9ला जातात दोघं पण. डायरेक्ट स्कूलमध्ये गेल्यानंतर 11:15 वाजता खातात. पण घरी असल्यावरती काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. 7 वाजता तर विचारायला सुरुवात करतात, काय बनवते. आता आज त्याच्यामुळे जरा लवकरच उठलेली, 6:30 पावणे 7ला. तर मग पटकन म्हटलं बटाटे वगैरे टाकले उकडायला. म्हटलं ही उठायच्या आधी पटपट आपलं उरकून घेऊया. तरी उठलीच होते 7 वाजता. तक्ष उठला होता, सुट्टीचा दिवस होता तरी. म्हटलं बरं झालं लवकरच तयारीला लागले. कारण माझीच खूप फजित होती. म्हणजे कसं असं सुट्टीच्या दिवशी थोडासा एक आळस आलेला असतो आणि ह्यांनी सकाळी सुरुवात केली ना, काय करणार आहे, काय बनवणार आहे, वेगळं बनव, हे ते, मग जरा असं कसं तरी होतं. तर आता छान डोसे बनवून घेतले. तर मुलांना खायला दिले डोसे आणि आता माझं पण झालं होतं बनवून. तर म्हटलं आपण पण टेस्ट करूया आणि खाऊन घेऊया. खूप क्रिस्पी झालेत, खूप मस्त झाले. चला आता मी बनवून घेते, आम्ही खाऊन घेतो. त्याच्यानंतर बोंबीलची भाजी आणि बाजरीची भाकरी करूया. छान झालं का रे? एकदम चांगला. ठीक आहे, घ्या खाऊन. आता मग अभ्यास करायचा, ठीक आहे? अंशुड्या छान लागते का? पहिले भाकरी बनवून घेते, कारण मला ना बोंबीलची भाजी तव्यामध्येच बनवलेली आवडते. तर मी पहिले तव्यामध्ये भाकरी बनवून घेणार आहे
आणि नंतर भाजी बनवणार आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला टोमॅटोची चटणी किंवा आता बोंबील ज्यांना आवडतो त्यांना बोंबील आणि परत तव्यामधला बटाटा बनवायचा असेल तर तो शक्यतो भाकरी बनवून घेतल्यानंतरच बनवायचा. बेसन, तव्यामधलं बेसन. तर जेव्हा तुम्ही भाकरी बनवून घेता ना त्याच्यानंतर त्या तव्यामध्ये जेव्हा तुम्ही भाजी बनवता खूप छान टेस्ट लागते त्या भाजीची. तर त्याच्यामुळे पहिले भाकरी बनवून घेऊन नंतर त्याच्यात बनवून घ्यायची भाजी. खूप मस्त वेगळीच एक चव येते. तर मी पण तेच करणार आहे आणि नेहमीच करते. तर घेते बनवून. आता मी पहिले बाजरीची भाकरी बनवून घेते छान. आणि तव्यात भाजी करायचं कारण आहे की मी एकटी पण आहे खायला. बोंबीलची भाजी कुणाला आवडत नाही घरामध्ये. मला प्रचंड आवडते बाजरीची भाकरी आणि थोडासा असं रस्सा बनवलेला तव्यामधला. तर मग मी माझ्या एकटीसाठीच बनवणार आहे. मुलांना मी थोड्या वेळाने अंड्याची भुर्जी किंवा मग अंड्याची भुर्जी किंवा ब्रेड आमलेट वगैरे बनवून देईल. आणि तक्षचे बाबा काही जेवायला येणार नाहीये. त्यांना तर ही भाजी आवडतच नाही. मला रात्रीच करायची होती पण ते म्हटले मी घरात आता वास लवकर जात नाही ना बोंबील सुकट भाजलेला. मग म्हटलं तुम्ही येणार आहे जेवायला तर मग नाही बनवत. मग मी रात्री कॅन्सल केलं बनवायचं. तर आज नाही ते येणार जेवायला तर म्हटलं आज बनवूया. बाजरीची भाकरी माझी खूप फेवरेट आहे. म्हणजे ज्वारीच्या भाकरीपेक्षा मला बाजरीची भाकरी खूप आवडते. आणि ही भाकरी ना कुठल्या पण भाजीसोबत टेस्टीच लागते. कुठल्या पण भाजीची चव अजून वाढते जेव्हा आपण ती बाजरीच्या भाकरीसोबत खातो. तर आणि हे बोंबीलच्या भाजीसोबत तर म्हणजे काहीतरी वेगळंच एक हे असतं, चव येते त्याला. तर म्हणून मी आज विचार केला बाजरीची भाकरीच बनवेल. आणि डिलिव्हरीमध्ये हे सगळं मी तरी प्रेग्नन्सीमध्ये भाकरी आणि डिलिव्हरीमध्ये बोंबीलचं छान खाल्लं. बाजरीची भाकरी आणि बोंबीलची भाजी वगैरे मी तर प्रचंड खाल्लेलं आहे. एकतर मला आवडतं आणि दुसरी गोष्ट मम्मी द्यायची की हे चांगलं असतं. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मी बरंच 1-1.5 महिना. तर त्यावेळेस पण सासूबाईंनी त्या तर खात नाही पण 1 दिवसाआड म्हटलं तरी त्या बनवून देत होत्या. ही भाजी त्यांनी कधी बनवलेलं नव्हतं पण करत होत्या त्या पण. आणि खाल्लेलं आहे मी बऱ्यापैकी. मला आवडतं, खूप आवडतं. तर घेते मी आता भाकरी बनवून. एकटीच होते त्याच्यामुळे काही 2च भाकरी बनवायच्या होत्या मला एकटीसाठी. आणि ही बाजरीची भाकरी फुगेल की नाही शक्यता कमीच असते. तरी थोडीफार फुगली होती आणि दुसरीवाली छान फुगली. ती पण दिसेल तुम्हाला पुढे. तर चला आता मी घेते भाकरी बनवून.
तर इकडे मी भाकरी बनवत कांदा वगैरे चिरून घेतला भाजीसाठी. आणि आता बोंबील पण काढून घेणार, फ्रीजमध्ये ठेवते मी बांधून हे. कारण हे मी ना इथं पुण्यामध्ये घेत नाही, मम्मीकडूनच आणलेलं असतं आणि भरपूर सारं एकदाच घेऊन येते आणि मी एकटीच खात असल्यामुळे ते मला पुरतं बरेच दिवस. तर हे पण खूप दिवस झाले आणलेले, त्यामुळे व्यवस्थित साफ करून सगळं क्लीन करून त्याला मग ठेवून देत असते कॅरीबॅगमध्ये बांधून फ्रीजमध्ये. तर आता मस्त शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि बोंबील भाजून घेणारे पहिले. तर बोंबील पण छान भाजून घ्यायचे पहिले व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण पीठ मळलेले म्हणजे पीठ ज्याच्यामध्ये भाकरी बनवली होती त्या परातीमध्येच ते टाकून घ्यायचं आणि ते पिठाच्या पाण्यात ते धुवायचे. त्याच्यानंतर त्याचं जे एक त्याला वास असते ते निघून जाते बऱ्यापैकी आणि त्याची फक्त चव राहते, एक वेगळीच टेस्ट राहते. आणि ते व्यवस्थित क्लीन नाही केलं तर मग ते वेगळीच असं कसं तरी हे होतं. तर त्याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आधीच तर पहिले तर साफ व्यवस्थित करायचं, त्याच्यानंतर पिठाच्या पाण्यामध्ये ते धुवायचं आणि त्याच्यानंतर 2 पाण्याने चांगलं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. तर आता मस्त कांदा परतून घेतलेला आहे मी, मसाला टाकून घेतला आहे. मला तिखट भाज्या खूप आवडतात पण घरात ना तिखट कमी लागतं, त्यामुळे मी ह्यांना सगळ्यांसोबत जेवण बनवायचं म्हटलं कमीच तिखट बनवते. आज ही भाजी खायला मी एकटीच होते तर म्हटलं मस्त चमचमीत व्यवस्थित करूया भाजी जरा आपल्या आवडीनुसार. तर मसाला परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी धुतलेले बोंबील परतून घेतले आणि पाणी ओतून घेतलं. उकळी आल्यानंतर मीठ टाकले आणि हे आहे शेंगदाणा आणि कोथिंबीरचा कूट. आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटण मसाला टाकायचा आहे आणि मस्त गॅस कमी करून झाकून ठेवायचं आहे. आणि 10-15 मिनटानंतर भाजी रेडीच होती आहे. तर आता तोपर्यंत म्हटलं किचन आवरून घेऊया छान. जो काही राहाडा पसारा झाला होता बनवताना जेवण, तर मी ते आवरून घेतलं. आणि तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये जे दिसते तेच म्हणजे रिपीट करत राहते की काय, पण मला असं वाटतं की आपण बाकीच्या फालतू विषयांवर बोलण्यापेक्षा जे मी करते मी दाखवते मी त्याच्याच विषयी बोलेन. मला एक व्हॉईस ओव्हर करायला लागतो आहे. व्हिडिओ करता करता बोलले असते पण घरात मुलं असल्यामुळं TV वगैरे चालू असते, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं. तर ते कॉपीराईटची भीती वाटते म्हणून मी ते करत नाही. नवीन आहे मी अजून. तर आपलं व्हॉईस ओव्हर करून जे मी काम करता करता बोलायला पाहिजे ते मी व्हॉईस ओव्हरवरती बोलते, एवढंच. मला बाकी जास्त आलतू फालतू विषयांवरती बोलायला नको वाटतं म्हणून मी ते करत नाही. तर आता माझं क्लिनिंग वगैरे झालं आहे किचनचं, पाहू शकता. छान आवरून घेतलं आणि भाकरी थंड व्हायला ठेवलं होतं थोड्या. भाजी पण आता तयारच झाली आहे, मस्त अशी सरभरीत बनवली आहे, थोडासाच रस्सा आणि छान झालेली, शिजली मस्त. तर आता गॅस बंद करून घेणार आहे आणि मुलांचं बघते त्यांना काय खायचं आहे काय नाही, किंवा मग थोड्या वेळाने जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा बनवून देईल. छान असं जेवण बनवून झालेलं आहे. आता मुलं पण उठलेली आहेत, त्यांना विचारते काय खायचं आहे किंवा आत्ताच भूक आहे की नाही, कारण झोपायच्या आधीच खाल्लं होतं त्यांनी डोसा बटाटा वगैरे. तर आता भाज्या निवडायच्यात. गावाकडून सासूबाईंनी शापूची भाजी आणि कोथिंबीर भरपूर पाठवलेली आहे. तर आता आपल्या व्हिडिओमध्ये कोथिंबीरची वडी पण होणार आहे एक दिवस, कारण घरच्या शेतातली कोथिंबीर आहे, खूप छान वास येतो त्याचा गावरान असल्यामुळं. आणि आता मी ते निवडून घेते, मग नंतर मुलांचं बघते त्यांना काय खायचंय. तर चला आता निवडते भाज्या. तर ही सगळी एवढी भाजी आणि कोथिंबीर आली होती गावाकडून आणि ते आता निवडून घ्यायचं होतं माझं. आणि मुलांना विचारत होते काय खायचं काय खायचं, तर त्यांनी आज पिझ्झा आणि बर्गर मागवायला सांगितलं. तर म्हटलं चला आता खूप दिवस झालं दिलं नाही आहे, तर मग पिझ्झा बर्गर मागवलं त्यांना. तर त्यांची चालली होती आता दोघांचीच मस्त पार्टी. मी जेवण करून घेतलं, मग मला भाजी भाकरी बनवलेली तेच. आणि करतात मुलं पण एन्जॉय. आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.